हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तुम्ही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला जी स्किन केअर आहे त्याबद्दल काही जे प्रश्न असेल ते तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यावर नक्की सॉल्व्ह होईल। आणि मी माझ्या परीने मला जेवढं माहिती तेवढं सगळं तुमच्यासोबत शेअर करेन, कारण मला पर्सनलला बरेचसे मेसेज आले, दीदी तू कोणता फेस वॉश यूज करते किंवा नाईट क्रीम कोणती यूज करते, त्यानंतर सिरम कोणतं यूज करते, किंवा आता थंडीचे दिवस आहेत तरी तू सनस्क्रीन यूज करते का, असे बरेचसे तुमचे प्रश्न आहेत। त्याचीच उत्तरे मी आज देणार आहे आणि मी कोणते प्रोडक्ट वापरते ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, किंवा त्याची प्राइस काय आहे, जास्त महाग आहे की स्वस्त आहे, तुम्ही घेतले पाहिजे का, याचं सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता बघा आणि तुम्ही जर फर्स्ट टाइम चॅनलवर आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सगळ्यात पहिली स्टेप आहे ते म्हणजे आपला फेस वॉश करणं, कारण आपण बाहेरून येतो, बऱ्याचदा आपल्याला सवय असते की आपण फेस वॉश करत नाही। अगोदरही मला ती सवय होती, कितीही बाहेर गेले फिरले तरी घरी आल्यावर मी कधीच फेस वॉश करत नव्हते, किंवा वाईप्सना सुद्धा मी तो फेस क्लीन करत नव्हते। तुमच्यातलेही बरेच जण असे असेल की फक्त सकाळ किंवा संध्याकाळ असं फेस वॉश करत असाल। तुम्ही बाहेरून आले तर नक्की फेस वॉश केला पाहिजे, कारण आपण बाहेर जातो ती एवढी छोटी छोटी धूळ आपल्या फेसवर बसती, ती आपल्याला जरी दिसत नसली ना तरी खूप सारी धूळ आपल्या पूर्ण फेसला बसलेली असती, तर ती आपण क्लीन केली पाहिजे। न चुकता बाहेरून आल्यावर आपण फेस वॉश केला पाहिजे। सगळ्यात आता तर मी दिवसभरापासून घरात आहे, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर काही धूळ नाही किंवा मी पावडर वगैरेही लावलेला नाहीये, तरी मी तुम्हाला तुमच्यासाठी करून दाखवणार आहे। सगळ्यात अगोदर काय करायचंय, वेट वाईप्स घ्यायचे। ओके, तुमच्याकडे जे कोणते असेल ते चालेल। वेट वाईप्स ना पूर्ण फेस जो आहे आपला तो क्लीन करायचा आहे। तर आपण वेट वाईप्स किंवा कॉटन पॅडनी पूर्ण फेस क्लीन करून घेतल्यावर नंतर वेळ येते ती फेस वॉशची। फेस वॉश सुद्धा कोणता यूज करायचा, आता हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल। प्रत्येकाची स्किन वेगवेगळी आहे, आता प्रत्येकाच्या स्किननुसार आपण आपले प्रोडक्ट निवडले पाहिजे। आता माझी स्किन ऑइली, त्यामुळे मी द टर्माकोचं फेस वॉश यूज करते, जे की आहे ऑइल फ्री डेली फेस वॉश। ओके, हे वाला मी यूज करते, तुम्ही बघू शकताय, दिसतंय का? ते मला वाटतं त्याची प्राइस आहे, एक मिनिट सांगते, 275। ओके, एकदम जेल टाइप आहे, यू कॅन सी। आणि थोडंसंच घेतलं ना त्याचा फोम खूप जास्त होतो, थोडंसंच घ्यायचं आणि त्यानेच फेस वॉश करायचा। 2 मिनिटं त्यांनी पूर्ण आपला फेस असा क्लीन करून घ्यायचा। 2 मिनिटं करत राहायचं, म्हणजे छोटी मोठी जी धूळ असते आपल्या चेहऱ्यावर ती पूर्णपणे निघून जाते। खूप ड्राय झालं, मी जाऊन फेस वॉश करून, तर मी माझा फेस वॉश केलेला आहे आणि ड्राय पण करून घेतलेला आहे। त्यानंतर वेळ येते ते म्हणजे टोनरची। तर आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की टोनर काय यूज करायचं। टोनर म्हणजे एक नॉर्मल पाणीच तर आहे, त्याला काय एवढं का कंपल्सरी आहे ते आपल्या स्किन केअर मध्ये। म्हणजे मी सांगते ते खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, जरी ते पाण्यासारखं दिसत असलं। हे बघा, नॉर्मल पाणीचं एक फॅन्सी पाणी वाटतं, ते आपल्याला काही वेगळं वाटत नाही, पण त्याचे जे आपल्या स्किनला फायदे ते खरंच खूप छान आहे। त्या अगोदर मी तुम्हाला सांगते कोणकोणते मी टोनर यूज करते। ओके, सगळ्यात अगोदर हे वाला टोनर मी जे घरी बनवलेलं आहे, आता व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी याला भरून ठेवलंय एका स्प्रेच्या बॉटलमध्ये, मी घरी बनवले। फार काही अवघड नाहीये, त्यामध्ये राईस वॉटर आहे थोडक्यात। ते आपल्या प्रत्येकाच्या घरात तांदूळ तर असतातच। काय करायचंय, तांदूळ स्वच्छ धुवून ठेवायचे, थोड्या तासासाठी त्याला भिजवत ठेवायचे आहे, आणि भिजल्यानंतर जे पाणी आहे ते एका स्प्रेच्या बॉटलमध्ये भरायचं आणि ते आपण आपल्या फेसवर अप्लाय करायचं। तुम्हाला प्रत्येकाला जर माहितीच असेल, कोरियन स्किन ग्लास याचं खरं रहस्य आहे ते म्हणजे राईस। ते जे प्रोडक्ट असतात ते खरंच राईस पासूनच बनवलेले असते। फेस मास्क असू द्या किंवा टोनर असू द्या, आणखी बरंचसं काही त्यामध्ये राईसचा भरपूर वापर असतो, त्यामुळे मी हे घरी बनवलेलं आहे। याचा सुद्धा रिझल्ट खूप छान आहे। तुम्हाला जर बाहेरून नसन आणायचं तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा, आणि हे दररोज आपल्या फेसला अप्लाय करायचं। त्यानंतर आहे
रोज वॉटर हे तर प्रत्येकाच्या घरात असेल असं तरी मला वाटतं, कारण बराचसा यूज आहे याचा. आपण मुलतानी मिट्टी सोबत लावतो किंवा ग्लिसरीन सोबत लावतो. छान वापर आहे आणि रिझल्टही त्याचा खूप छान येतो. हे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतं. जर तुम्हाला दुसरं कोणतं टोनर नसेल वापरायचं तर तुम्ही रोज वॉटरचाही वापर करू शकताय टोनर लावण्यासाठी. हे कशाचं आहे, डाबरचं गुलाब जल आहे, ते आपण यूज करू शकतोय. ओके, त्यानंतर मी आता सध्या जे यूज करते ते सुद्धा रोज वॉटरच आहे, बघू शकताय तुम्ही. सो आणि आता तुम्हाला सांगते मी हे आपण काय यूज केलं पाहिजे. रोज वॉटर आपल्याला वाटतं फॅन्सी पाणी, याचा काय फायदा होत असेल तर याचा फायदा आहे जे आपल्या स्किनमध्ये पीएच असतं ते आपल्या स्किनचं पीएच बॅलन्स करतं. त्यानंतर आपली स्किन रिफ्रेश ठेवतं आणि श्रिंक पोर्स करतं. हे जरी फॅन्सी वाटत असलं ना तरी एवढे फायदे आहे त्याचे. आणि जे आपण बाकीचे प्रोडक्ट आपल्या स्किनवर लावतो ना त्याला ॲब्झॉर्ब करायला खूप जास्त हेल्प करतं टोनर. त्यासाठी आपण टोनर यूज केलं पाहिजे. आता मी टोनर यूज केलं, तुम्ही तर बघितलं. आणि पूर्ण ड्राय होऊन 2 मिनिटाचा तरी गॅप ठेवायचा आहे. प्रत्येक आपण जे प्रोडक्ट यूज करतो त्यामध्ये 2 मिनिटाचा गॅप ठेवायचा आहे. 2 मिनिटं झाले आणि त्यानंतर वेळ येते ते म्हणजे सिरम लावायची. ओके, सिरम आता बऱ्याचदा आपण ऐकतो की सिरम लावणं खूप गरजेचं आहे स्किनसाठी. पण का लावलं पाहिजे, नेमका त्याचा फायदा काय आहे, किंवा कोणत्या स्किनसाठी कोणतं सिरम लावायचं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. की दुसरं लावतंय म्हणून आपण लावायचं, किंवा तो तेच लावतंय त्याचा चेहरा छान आहे म्हणून आपण पण तेच लावायचं. पण तसं नाही, त्याची स्किन वेगळी आहे, आपली स्किन वेगळी आहे. आपल्या स्किनला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार आपण आपलं सिरम चूज केलं पाहिजे. थोडक्यात सिरम म्हणजे काय, सिरम म्हणजे लाईट वेट बट हायली कॉन्सन्ट्रेटेड स्किन केअर प्रोडक्ट, ज्याला आपण स्किन केअरचा पॉवरही म्हणू शकतो सिरमला, कारण खूप इम्पॉर्टंट आहे ते. त्यांनी आपला चेहराही खूप छान ग्लो करतो. आपल्या चेहऱ्यामधले जे डलनेस, डार्कनेस, रिंकल, ॲक्ने, बरेचसे काही प्रॉब्लेम असते ते ह्या सिरमनी ना दूर होते. त्यानंतर हे सिरम ना आतमधली स्किनची जी आतमधली लेअर आहे तिथपर्यंत जातं, जेणेकरून ज्या बाकीचे प्रोडक्ट असते अदर क्रीम किंवा मॉइश्चरायझर ते आतमध्ये जाऊन काम करत नाही, ते फक्त वरच्यावर राहतं. त्यामुळे हे सिरम ना यूज केलं पाहिजे, जेणेकरून ते आपल्या स्किनच्या आतमधल्या लेअरपर्यंत जाऊन आपली स्किन एकदम छान बनवतं. सो मी ना माझी अगोदरच सांगितली माझी स्किन ऑइली, त्यामुळे मी ऑइलीच्या यानेच स्किन केअर प्रोडक्ट चूज केलेले आणि तेच मी वापरते. तर माझे जे सगळे प्रोडक्ट आहे ते द डर्माकोचेच आहे. हे जे फेस सिरम आहे तुम्ही बघू शकता ते सुद्धा द डर्माकोचच आहे. 2% सॅलिसिलिक ॲसिड फेस सिरम हे मी यूज करते. एकदम हे बघू शकताय तुम्ही. आणि फेस सिरम लावताना पण कधीच त्याला असं हातावर घेऊन लावायचं नाही, किंवा हे जो पंप आहे तो असा करायचा नाही. हे लावताना पण आपल्याला एकदम व्यवस्थित लावायचं आहे, किंवा हातावर घेऊन असं करायचं नाही. याच्यावर जरी आपण टाकले तरी असं एकदम करायचं नाही. सिरम लावतानाही एकदम आल्लद लावायचे, असे आपण ड्रॉप टाकून घ्यायचे. तुम्हाला दिसत असेल. पण त्याला हल्लाद एकदम हलक्या हाताने ना पूर्ण फेसला अप्लाय करायचंय. माझी टिकली पडली. ओके, तर मी याची प्राइस सांगायचं विसरले. तर हे आहे 499, 499चं हे सिरम आहे. पण रिझल्ट खरंच खूप छान आहे. तुम्ही जर अफोर्ड करत असाल तर तुम्ही घेऊ शकताय, किंवा याच्यापेक्षा कमी पैशामध्येही छान सिरम मिळतात, किंवा तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जास्तही जाऊ शकताय. तुम्ही सेटाफिल असे जे ब्रँडेड प्रोडक्ट आहे ते सुद्धा मोठमोठे ब्रँडचे प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकताय. पण जर समजा तुम्ही मिडल मध्ये असाल, जास्त लो पण नाही किंवा जास्त हाय पण नाही, तर तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच घ्या. हे जी सिरमची बॉटल आहे ती एवढीशी 499ला मिळालेली आहे. पण रिझल्ट खरंच खूप छान आहे. बऱ्याच दिवस जाती ती आपल्याला, असं नाही की एवढी छोटी म्हणजे लवकर संपल. आपल्याला काय डेली समजा सकाळी 4-5 ड्रॉप्स बस होते आपल्याला, काही जास्त लावायची गरज नाही येते. पूर्ण फेसला तेवढे पुरेसे होते, त्यापेक्षा जास्त लावायची गरज नाही. पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल आम्ही कोणता फेस सिरम वापरायचा, आमची स्किन ड्राय आहे किंवा वेगळी काही आहे. तर उर्मिला निंबाळकर हे प्रत्येकाला माहितीच असेल. त्यांचं यूट्यूब चॅनलवर आहे. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण नॉलेज म्हणजे त्यांनी पूर्ण शेअर केलेलं आहे.
आपली स्किन ड्राय असली तर आपण कोणते प्रोडक्ट्स यूज केले पाहिजे किंवा ऑइली असली तर कोणते यूज केले पाहिजे, तुम्हाला जी काही माहिती पाहिजे ती त्यांच्या चॅनलवर मिळून जाईल. कोणतं फेस सिरम तुमच्यासाठी बेस्ट आहे त्यांच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की कळेल. तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघून तुमच्या फेसनुसार तुम्ही तुमचं सिरम चूज करू शकताय. फक्त सिरमच नाही तर बाकी सगळ्याचे प्रोडक्ट्स आहे ते तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघून तुम्ही स्वतःसाठी चूज करू शकताय. आपण सगळेजण हिवाळ्यामध्ये मॉइश्चरायझर यूज करतोच, कारण आपल्याला माहिती आहे त्यांनी किती फायदा होतो आपल्या बॉडीला. तर मी सुद्धा ना हे वालं यूज करते, बघू शकताय तुम्ही. सो याची प्राइस आहे 330, म्हणजे 330 ला पडलेलं आहे. म्हणजे डीमार्टमध्ये ऑफर होती 660 ला बाय 1 गेट 1 फ्री. तर मी एक आणलेलं आहे ते मला 330 ला पडलेलं आहे 330 ला. सो मी तेच यूज करते, एकदम छान आहे. आता मी लावते. याच्यामधून ना छोटं सुद्धा मिळतं, 150ला अंदाज 150च्या आसपास मिळतं ते. तुम्ही ते सुद्धा घेऊ शकताय जर तुम्हाला मोठं नसेल घ्यायचं तर. पण एकदम सॉफ्ट स्किन होती यांनी आपली. ही सुद्धा माझी द डर्माकोची सनस्क्रीन आहे, जी की 1% हायलोरॉनिक सनस्क्रीन ऑइल फ्री मॅट जेल ही सनस्क्रीन यूज करते मी, तुम्ही बघू शकताय. जिची प्राइस आहे 499, म्हणजे 500ला, जवळपास 500ला पडलेली आहे. आणि 500 मध्ये फक्त 50 ग्राम येते, पण मग छान आहे लावायला त्याला. तर सनस्क्रीन लावताना आपण त्याला असं हातावर घेऊन लावायचं नाही, असं करून, किंवा पूर्ण फेसला अप्लाय म्हणजे असं करायचं नाही. सनस्क्रीन लावताना पण आपण काय करायचंय, आपले जे 2 बोट आहे ओके, अशी सनस्क्रीन घ्यायची आहे आणि आल्हाद आपल्या पूर्ण स्किनला स्प्रेड करायची आहे. आणि यूज करताना आपण काय करतो, समजा आता आपल्याला वाटत असेल बापरे खूप जास्त महागाची किंवा कमी आलेली ही आपल्याला, तर आपण थोडंच यूज करतो. पण नाही, थोडीशी चांगल्या क्वांटिटीमध्ये यूज करायची, जेणेकरून आपल्या स्किनला पण त्याचा ना फरक जाणवेल. आणि बाहेर जर जायचं असेल तुम्हाला, तर बाहेर जायच्या 10 ते 15 मिनिटं अगोदर तुम्ही सनस्क्रीन लावायची. लगेच सनस्क्रीन लावल्या बाहेर जाऊ नका. 10 ते 15 मिनिटं तरी तुम्ही ब्रेक घ्या आणि त्यानंतर बाहेर जा. डायरेक्ट बाहेर जाऊ नका सनस्क्रीन लावून. प्रकारे माझी पूर्ण स्किन केअर मी तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आता पण मी माझ्या फेसला काहीच लावलेलं नाही, जी स्किन केअर केलेली ती. जर तुम्हाला याच्यावर मेकअप करायचा असेल, बाहेर जायचं असेल किंवा काही लावायचं असेल कॉम्पॅक्ट वगैरे, तर तुम्ही 5 ते 10 मिनिटं थांबा आणि त्यानंतर त्यावर मेकअप करा. लगेच त्यावर मेकअप करू नका. 5 ते 10 मिनिटाचा गॅप घ्या आणि त्यानंतर मेकअप करा. खूप छान मेकअप सेट होतो तुम्ही जर स्किन केअर करून मेकअप केला तर. आणि मी फक्त आता ओठाला लिप बाम लावलेला आहे आणि तुम्ही माझी स्किन बघू शकताय. लगेच फरक तुम्हाला जाणवलेला असेल. मी जेव्हा प्रोडक्ट यूज करत होते तेव्हा. तुम्हाला जर हे जे मी यूज केले ते प्रोडक्ट जर म्हणजे तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर तुम्ही घेऊ शकताय, किंवा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघून तुमच्या बजेटनुसार जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही चूज करू शकताय. पण मी तरी म्हणाल की स्किन केअर नक्की करत जा, त्यांनी तुमच्या स्किन मध्ये बराचसा फरक तुम्हाला जाणवेल. तुम्हाला 8 दिवस नाही पण 8 दिवसानंतर लगेच तुमच्या स्किनमध्ये ना बरेचसे फरक दिसायला लागेल. मी सुद्धा जास्त दिवस नाही झाले प्रॉपर म्हणजे डेली स्किन केअर करायला लागून, जास्त काही दिवस नाही झाले, पण तरी मला माझ्या स्किनमध्ये बरेचसे फरक दिसलेले. अगोदर करायचे मी, पण डेली नव्हते करत. कधी जिवार यायचं, जेव्हा मनात आलं तेव्हाच करायचे. पण डेली करायला लागल्यावर जो माझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय ना, त्यांनी मला ना स्किन केअर करण्यासाठी आणखी मी एक्साइटेड होते की स्किन केअर करायची, मला स्किन केअर करायची. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि होप सो तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल झाला असेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.